त्याला फरक पडत नाही, मात्र आपलं नुकसान होत राहील. प्रबोधनाचे बाळकडू त्याला लहानपणापासूनच मिळाले. तेव्हापासून आपोआपच त्याचे पाय जनसेवेकडे वळाले. इतिहास, भूगोल, कडवट मराठीचे कट्टर विचार त्याच्या मनात घरसंस्कारातून पेरले. कला, संगीत, संस्कृती, महाराष्ट्र प्रेम आपोआपच त्याच्या धमन्यातून बहरले. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य प्रेम शिकत होता तो. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचं स्वप्न बघत होता तो. दूरदृष्टीची त्याला देण मिळाली. महाराष्ट्राला त्याची ताकद कळाली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळे हादरायला लागले. भ्रष्टाचारी सगळे त्याला घाबरायला लागले. तरुण, तडफदार, प्रामाणिक, तेजस्वी तो. भ्रष्ट राजकारण्यांना डोळ्यात सल्ला तो. बदनामी उगाच त्याची सुरू केली. महाराष्ट्राच्या मनात त्याच्याबद्दल शंका निर्माण केली. ह्या उपऱ्यांच्या षडयंत्राचा त्याला फरक कधी पडला नाही. अन्यायाविरुद्ध लात मारायला तो कधीच कमी पडला नाही. आधी राज्यात त्याच्यावर जळणारे होते, मग देशभरात गाजू लागला तो. बुजुर्ग भ्रष्ट मंडळी, बलाढ्य पक्ष त्याला ऐकून शर्मेनं लाजू लागला हो. देशातल्या त्या भ्रष्ट सगळ्यांनी मिळून केले खूप कट. म्हणाले त्याला लावूयात वळवून, टाकूयात ठेचून. पण भाऊ होते महाराष्ट्र हिताची तलवार घेऊन. कट पाडले हाणून, भ्रष्टांना लावले पळवून, सगळ्यांच्या नाकावर टिच्चून. संकट कितीही आली तरी तो काही घेतला वसा टाकणार नाही. महाराष्ट्राच्या उरावर कोणा उपऱ्याला तो हात काय, साधं बोट लावू देणार नाही. एकट्याने वर्षानुवर्षे तो लढतच आहे. कुणी साथ देवो अगर ना देवो, जनहिताचे कार्य तो करतच आहे. तो धूर्त नसेल पण हुशार आहे. गुंड नसेल पण नडणार आहे. मराठी माणसासाठी हात जोडणार आहे. वेळ प्रसंगी मुस्काट फोडणार आहे. ह्या खेपेला त्याला यश मिळेल की अनुभव, देवास ठाऊक काय होणार आहे. पण आपल्या साथीने त्याला महाराष्ट्र द्रोह्यांना आडवे जाण्याचे बळ नक्की मिळणार आहे. वेळ अजून गेली नाही. त्याच्या पाठी महाराष्ट्रासाठी उभे राहूया. शर्यत अजून संपली नाहीये, कारण तो अजून जिंकला नाहीये. मातीप्रती निष्ठा की बाहेरच्यांची विष्ठा, याचा विचार एकदा आपणच करावा. येणारा सूर्योदय आशेचा ठरावा. मी म्हटलं ना, त्याला फरक पडत नाही हो, कारण तो लढवय्या आहे. तो काही झालं तरी लढतच राहील. त्याचं कर्तव्य करतच राहील. आपण हातावर हात ठेवून बसू, मात्र आपलं नुकसान होत राहील. आपलं नुकसान होत राहील. एक त्रस्त आणि त्रयस्थ मराठी माणूस.